मित्रांनो, आजपासून म्हणजेच 17 फेब्रुवारीपासून फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठे बदल NPCIनं केलेले आहेत। जर तुमच्या फास्टॅगमध्ये लो बॅलन्स असेल आणि तरीही जर तुम्ही टोल नाका क्रॉस केला तर आता तुम्हाला डबल टोल द्यावा लागणार आहे। आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी, अनेकांना सवय असते टोल नाका जवळ आला की ते आपलं फास्टॅग रिचार्ज करतात, फास्टॅगमध्ये पैसे टाकतात। आता असं बिलकुल चालणार नाही। NPCI सांगतं की टोल नाका क्रॉस करण्यापूर्वी कमीत कमी 1 तास आधी फास्टॅग रिचार्ज होणं गरजेचं आहे। म्हणजे टोल नाका क्रॉस करण्यापूर्वी 60 मिनिटं हा जो स्पॅन आहे त्याच्या आधी 1 तास आधीच आपल्या फास्टॅगमध्ये पैसे असायलाच हवेत। याच्यावर एक ऑप्शन, एक पर्याय मात्र दिलेला आहे। तुम्ही टोल नाका क्रॉस केल्यानंतर जे 10 मिनिटं असतील त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या या फास्टॅगला रिचार्ज करू शकता। त्यावेळी जर तुम्ही फास्टॅगला रिचार्ज केलं तर तुम्हाला कोणताही दंड लागणार नाही। जो काही रेग्युलर टोल आहे तो टोल तुम्हाला तेवढा द्यावा लागणार आहे। ज्यांच्या फास्टॅगची KYC अपूर्ण आहे, ज्यांची KYC अपडेटेड नाही, त्यांना देखील डबल टोल द्यावा लागणार आहे। हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। किंवा जर तुमचं फास्टॅग हे निष्क्रिय आहे, म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्याचा वापर नाही आणि ते इनॲक्टिव्ह आहे, किंवा तुमच्या फास्टॅगला ब्लॅकलिस्ट करण्यात आलेला आहे, तुमचा RTO किंवा वाहतूक विभागासोबत जर काही वाद झालेला असेल किंवा तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट्स काही अपूर्ण असतील आणि जर त्यामुळे तुमचं फास्टॅग जर ब्लॅकलिस्टेड असेल, हॉटलिस्टेड असेल, तरी देखील तुम्हाला ते नियमित करून घ्यावं लागेल, अन्यथा डबल टोल हा ठरलेला आहे। जर तुमच्याकडे फास्टॅगच नसेल आणि जर तुम्ही कॅशमध्ये टोल चुकवायला गेलात तरी देखील डबल पैसे हे भरावे लागणार आहेत। अर्थात फास्टॅगशिवाय आता पर्याय राहिलेला नाही। जर तुम्ही लांबचा प्रवास करणार असाल तर फास्टॅगमधला बॅलन्स चेक करूनच बाहेर पडा। कमीत कमी 1500 रुपये त्याच्यामध्ये ठेवा। NPCI सांगतं की फास्टॅगमध्ये कमीत कमी 100 रुपयांचा मिनिमम बॅलन्स हा असायलाच पाहिजे। तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या Insta